कमबॅक करतोय का पाहायचं इथून. पहिल्या चेंडू षटकारला थोडासा दबाव महसूस करतोय शैन्य मुंडे. विराज मुंडेंचे छोटे बंधुराज ऊर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय पुन्हा एकदा. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही काल असेच फटके खेळला ना विनायक. नाही शैन्याला पारितोषिक काढलाय बघा. विनायकचा जर विकेट घेतला विनायकचा तर 500 रुपये. म्हणजे घरातला पैसा सोमनाथदा घरातच जाणार. 500 ओंकारने देखील म्हणजे 1000 ते मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. नाही सोमनाथ दादा बघितलं ना रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही लगी तो बरबाद. आणि दशरथ दादा असं काहीतरी वेगळं म्हणले असते ते. नाही आता होते आमच्या बरोबर ते आपण पहिले तर साब्याच्या स्पर्धेमध्ये. नाही भरपूर त्यांनी खाल्लं आयोजकांचं. 3,500 पण घेऊन गेले. एक बियर क्वार्टर घेऊन गेले. कॉन्फिडन्स अपील केले जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक षटकार आल्यानंतर काय जबरदस्त शैन्याने गोलंदाजी करतोय बघा. 20 धावा दाखल करती. हार्दिकने जबरदस्त बॅटिंग केली. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. पॉवर प्लेचा षटक हाताळतो यावेळेला शैन्य विनायक. चांगला चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. कालच्या मॅचचा प्रेशर जणू काय आज पुन्हा एकदा दिसतंय विनायक वरती. नाही हा जर चेंडू जर त्यांच्याकडून डॉट गेला तर पारितोषिक आला 101 रुपयाचं. देणाऱ्याने आयोजक नाव नाही सांगितलं. फक्त आमच्याकडे कॅच जमा केली. फक्त विनायक साठी पारितोषिक आहे. हा चेंडू झेलची शक्यता आहे. दीपेशने चूक केली. पारितोषिक मिळालं असतं विनायकला. दीपेशने काय केलं शैन्य ते सांगतोय. इथे विकेट मिळाला असता 100 रुपये देखील मिळाला असते विनायकला. पण त्याचा विकेट देखील गेले असता. शैन्याने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती आपण पाहू शकतो. दिव्यांची 11 संघाची 22 धावा. नाही दीपेशचा शरद मुंडेचा विचार केला ना बसून बसून तो जास्ती वजन वाढलंय त्यामुळे त्याचा फिटनेस राहत नाहीये. करण मुंडेने जर विनायकचा झेल पकडला तर 100 रुपये आणि झेल सोडला तर 250 रुपये. काय पारितोषिक लावलं होतं बघा ना आगासन प्रीमियर लीग मध्ये. पारितोषिक बघा ना काय लावलंय. चला लवकर. नाही मला वाटतं अख्ख्या आगासन प्रीमियर लीगचा जेडी वरती टेन्शन वाटतंय. नाही सनग्लास बघा ना. मला वाटतं विराज हा खास सनग्लास त्यांनी आगासन प्रीमियर लीग साठी आणलाय. क्या बात आहे. नाही थंब दाखवतात म्हणजे तो गोव्यावरनं का म्हणजे कुरिअरनी मागवला काय. गेलते का चांगलं आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय. महेश आलाय. महेशने देखील एक रेग्युलर चांगला क्रिकेट. नाही राहुल उर्फ विराट कोहली याने जर झेल सोडला तर 100 रुपये. बाबा रे काय पारितोषिक लावलं तर आम्हाला वाटतं तुम्ही डोंबुलला व्यवस्थित जाऊन देत नाहीच. नाही आगासन प्रीमियर लीग आम्ही सातत्याने ही स्पर्धा 4थं वर्ष कव्हर करतोय. तर पहिल्या दिवशी देखील आम्हाला कॉल केला होता विराजने पण आम्ही काही कारणास्तव आलो नाहीये. डॉक्टर लोकांच्या आम्हाला मॅचेस कव्हर करायच्या होत्या. 22 धावा आहेत. 11च्या सरसेन धावा कुठल्या आहेत. महेश येतो गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. हरेशला आपण पाहू शकता. हरेशने एक चौकार एक षटकार मारलाय. महेश तो हरेश चांगला चेंडू लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. वैभव आहे. चूक होणार नाही. गुड कॅच.
पब्लिक गेली असती. एवढा सपोर्ट होता ना आगासनला की, आणि खास करून करणने जी बॅटिंग केली ना अक्षरशः गाजवलं होतं. केंद्रीय मंत्री चषक कदाचित तो टॉप सुपर 8 मध्ये आला असता तर कदाचित तो फोर व्हीलर कार मला वाटतं आगासन गावामध्ये नक्कीच आज मला वाटतं 80% तिचा तोंड इकडेच आला असता, ती गाडी इकडेच वाली असती. पण नीतीला मान्य नव्हतं ते, असंच म्हणूया. विराजने देखील मॅच आणली होती. 5-5 चेंडू जिथे डॉट गेला ना तिथे थोडंसं आपण तर जर कदाचित कंपल्सरी चेसिंग नसते तर कदाचित शेवटच्या चेंडू ते षटकार आला होता, म्हणजे मॅच कदाचित आपण तर जिंकलो देखील असते विकेटवर. सिद्धेश आला स्ट्राईक एंडला. 16 चेंडू 47 धावा कुठल्या होत्या. हा चेंडू हुक केला यावेळेला, क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा काय तो नाही, चेंडू अजूनही आतमध्ये आहे सीमेरेषाकडे. आता चेंडू गेलाय सीमेरेषेच्या बाहेर. चौकार. सिद्धेशने आल्या आल्या बॅटचा फेस खोललाय. हुकचा फटका खूप चांगला होता. हा तर बघा सिद्धेशसाठी पारशे गेले ओमकार यांच्याकडून. तर 3 चौकारसाठी 300 रुपये, म्हणजे एक तर 100 तर आलेत पण अजून 2 मारावे लागतील तरच 300 भेटतील. एकला 100 नाही. बक्षीस लावणारा देखील विचारपूर्वक लावतो ना शरद मुंडे. सहजासहजी कोण देईल पैसे 300 रुपये. महेश विकेट मिळाल्यानंतर बघा सिद्धेशने पहिल्या चेंडू ते आपण तर चौकार मारला, आक्रमण केलं. मैदानावर चाललंय काय आपण म्हणतोय दिव्यांची 11 संघ. पंचाचे कोणी वाद करू नका कोणत्या प्रकारचा. महेश पुन्हा एकदा पूलचा जवाब फटका आणि पंच नोटची खून करता. एकूण 7 धावा. येणारा चेंडू फ्रीट. आता लेग साइडला किती खेळाडू लावलेत पाहिजे. निरंजन सावंत सर 3 सांगतात, म्हणजे आता नो. येस, षटकाराने धावसंख्या 7 ने वाढते. येणारा चेंडू फ्रीट आहे. हार्दिक स्वागत. सोमनाथ दादा मला वाटतं आज बँड बिन पथक गेलाच असता गावातले. नाही भरपूर सपोर्ट लागला मिळाला असताना आपल्या या गावांचा तर मिळाला असता, पण आपल्या तिकडला पण डोंबोली साईडच्या गावांचा पण सपोर्ट मिळाला असता. तर केंद्रीय चषक मध्ये जर आपले 3 संघ पोचले असते, खारडी पोचला असता, आगासन गेलं असते, तर आपण तर वडवली देखील होताच. तर सुपर स्पोर्टचे ओनर सुपर टेनिस सूरज पै या कालच्या वाढदिवसाच्या पार्टी त्यांनी ज्यांनी ज्यांनी खाल्ली ना ते अजूनही दातात ना आपण बद्दल मास्क काढतायत. महेश चांगला चेंडू होता यावेळेला, फ्रीटचा चेंडू. बॅटर मात्र आपण बेहतर सिद्धेश इथं फायदा उचलला नाही सिद्धेशच्या माध्यमातून. महेश तो सिद्धेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. फटका चांगला यावेळेला. गॅप शोधले का पाहिजे. वैभव वेगाने आले आहेत पण चेंडू पडल्यानंतर वेग आपण आता स्टेकअप झाला. काय क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडलं असतं तर वैभवसाठी टाळ्या होती जरा. एकदा वाचलं नाहीये, सेफ आहे. निरंजन सावंत बघा लगेच बघतायत, विचारपूस करतायत कारण ते ऑफिशियल पंच आहेत ना. डिसिजन खूप चांगला आहे बघा. खेळाडूने कौतुक केले. धन्यवाद निरंजन सर तुम्हाला. अरे खेळाडू सांगतात की निरंजन सावंतचा डिसिजन खूप चांगला आहे तो. विनायक 10 चेंडू मध्ये 11 धावा कुठल्या आहेत, म्हणजे चेंडू मागेच धावा त्याने कुठल्या होता. धावा त्याला धाव फलकाती दिव्यांशी 11 संघाच्या आपण पाहू शकता. त्यामध्ये एक षटकार देखील आहे. 36 तिसरं षटक प्रगती पथावर आहे. महेश हा चेंडू झेलची शक्यता आहे. नाही मला वाटतं नशिबाचा धनी आज विनायक. 11 चेंडू 11 धावा. नाही हा चेंडू जर डॉट झाला विनायकडनं काय पारितोषिक लावतात बघा ना, 20 रुपये.
अरे बाबा 21 तरी लावा. फटका चांगला यावेळेला पूलचा. शप्पल झाल्याने चेंडूला पाठवून दिले स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. निरंजन सर चेंडू मिळाला का? नाही दीक्षितचं आपण कौतुक. दीक्षितचं बघा 12वीचा पेपर आहे पण तर नाही, त्यांनी सांगितलं की आगासन प्रीमियर लीग मला 4 दिवस सुट्टी आहे, मी थोडंसं काम करणार इथे. सैन्य देखील बघा जलपान करतायत. 42 धावा 14च्या सरसरीने धावा कुठल्या आहेत? तीन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकाती 42 धावा आपण पाहू शकता. दिव्यांशी लिओन संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाही रुन्मई संघ इथून जर संघ जिंकेल तर तुमच्यावर फाईट बॅक करेल. त्यामुळे रुन्मईचे कॅप्टन जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. शैने आल्या पुण्याच्या दुसऱ्या स्पेल मध्ये. तर रुन्मई संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर वीराशी संपर्क साधायचा आहे. यंगस्टर विपक्ष वर्ल्ड मध्ये मॅच होणार आहे. चला रुन्मईचे कॅप्टन या, जो संघ जिंकेल तो रुन्मई बरोबर फाईट बॅक करेल. सिद्धेशला आपण पाहू शकता ना. आता अंडर 20चे नका मग प्रत्येकाचे दाखले चेक करायला लागतील. सैन्य आलंय. सैन्याला सिद्धेशला स्थान मिळेल, मग बाकीच्यांनी काय करायचं? सैन्य तू सिद्धेश. फुलटॉस होता यावेळेला. चेंडू आपण तर यावेळेला पंच नोटची खून करतायत. वेस्ट आहेत सांगतायत आपण ते कंबरेच्या वरती हा चेंडू होता. हे बघा लगेच आपण ते रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चेक करा विराज आहेतच इथे. नो चेंडू आहे. निरंजन सावंत सर योग्य डिसिजन. नाही समीर मुंडे देखील एक नामांकित पंच आहेत ना. या विभागातले 2 पंच बघितले, शैनय मुंडे समीर मुंडे यांना ना सातत्याने कॉल केला जातो. पंचांची परीक्षा देखील चालू आहे. पेपर दिलेत त्यांनी आता. तर गुरुनाथ मुंडे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. नाही आगासनचे जर कोणी मान्यवर असतील, बेतोडीचे कोणी मान्यवर असतील किंवा म्हाताडीचे असतील किंवा दातिलीचे कोणी जर आले असेल प्रेक्षक आपण तर मान्यवर मॅच पाहण्यासाठी, तर त्यांनी यायचं व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगासन प्रीमियर लीग हे 4थं पर्व आहे, यशस्वी पर्व आपल्याला बघायला मिळतं. 4थं. विराजचा कौतुक करेल मी. शैने गोलंदाजी मार्क फ्रीटचा चेंडू स्ट्राईकला विनायक. हा चेंडू हुक केलाय. जेल ड्रॉप. जेल जरी पकडला असता तरी बॅटर बाद झाला नसता ना. सिद्धेशला स्ट्राईक येते. धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला दिव्यांशी लिओन संघाची 3 ने पुढे शक्य धाव संख्या 10 फलकाती 47 धावा.
राहुल मुंडे, जर तुम्ही झेल सोडला तर तुमच्या चाहत्यांकडून तुम्हाला 101 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. बंटी बेडेकर कडनं. क्या बात आहे. शैने गोलंदाजी मार्कवर टाकला. सिद्धेशला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता या बेला. गुडल्या सोडण्या चेंडूला बाहेर काढलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. शैने पुण्याला गोलंदाजी मार्कवर. शैने चांगला चेंडू होता या बेला. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती दे. शैनेने चांगलं कमबॅक केले. रुलमई 11 संघाचे जर संघ नाही आले असेल आपण आल्याची नोंद करा. जो संघ जिंकेल तो तुमच्यावर फाईट बॅक करेल. चांगला चेंडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती दे. काय गोलंदाजी करतो बघा शैने. अप्रतिम गोलंदाजी शैनेच्या माध्यमातून. सिद्धेश सारख्या बॅटरला इथं सातत्याने चेंडू डॉट फेकतोय. संघर्ष वाढलाय सिद्धेशचा. शैने पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. सिद्धेशला आपण पाहू शकता. हा चेंडू उंच गेला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर रेगला. फक्त पाहता चेंडू लांब गेलाय. षटकार. दिव्यांची लोन संघाची 53 धावा. 50 कंप्लीट. काय दिव्यांची लोन संघासाठी. सिनियर खेळाडू पाहिजेत. शैने सिद्धेश. फटका चांगला यावेळेला. मिड ऑफच्या वरून चेंडूला काढलाय. वेगाने चालला यावेळेला. लॉंग ऑफ सीमारच्या पार. चौकार. पार गेलाय. 57. काय पाहिजे. एक चेंडू बाकी अजूनही. हा सावंत सर षटक संपलाय. जरा गुणलेखकाचा काउंट नव्हता केला चेंडू. अंतिम चेंडू. सुपर स्पोर्ट्स .in चे प्रॉपरेटर दीपेश आलेत. काय पाहिजे. विराज जरा मैदानात जा आपण.
चला मॅच सुरू करा. तर सूरज पैकडून बघा 3000 रुपये विकेट हॅट्रिक पूर्ण केलं दीपेशला. आणि विनायकचा जर विकेट घेतला 2000. क्या बात आहे, काय पारितोषिक लावलं गेलं बघा ना. दिव्यांग चिलेन संघ प्रथम बॅटिंग करताना धावातल्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. बघा 57 धाव झालेत. दीपेश गोलंदाजी मार्कवास टाकला. विनायक नाही, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळालं आता. बेस्ट वर्सेस बेस्ट. दीपेश चला जरा फास्ट घ्या. नाही आम्ही सूचना सातत्याने करतोय. 25 मिनिटात तुम्हाला अवधी दिले गेले. 25 मिनिटं झालेत आता. चला दीपेश जरा सामना सुरू करा. दीपेश पहिला चेंडू सोडून दिलाय. पंच वाईड चिकून करतायत. अव्वांत धावने भर धावसंख्या धाव फलका त्यामध्ये पाहू शकता 58. दीपेशला पारितोषिक आहे 3000 रुपयाचा. विनायकचा विकेट घेतला 2000 रुपये. हा चेंडू पूल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे शाईन आहे. हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम झेल. एक मिनिट थांबा चेक. एक मिनिट थांबा जरा. डगआउट मधनं उठू नका. पारितोषिक एवढं वाटतंय बोललं तर मग घरी सोडणार नाहीत. घरी म्हणतील का पैसे आहेत सूरजकडे आमच्या. नवीन बॅटर येतो या बेला. आगासांचा भावेश पवार. नाव काय बॅटरचं? एदू. दीपेशला यश मिळालंय. काय शैनने कार्बन कमाल. आपण बघितलं दोन्ही खेळाडू एकत्र आले आणि काय तो झेल पकडला. रिलीव्ह कॅच आपल्याला बघायला मिळाली. दीपेश गोलंदाजी मार्कवर. यदूला आपण पाहू शकता. दीपेश तो यदू. चांगला चेंडू होता या बेला. पायचित्त स्ट्रॉंग अपील. क्या बात आहे. नितीन दीपेशची ऍक्शन तरी कोणती मला मी अजूनपर्यंत पाहिली नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ही त्यांची वेगळी शैली आहे. किती जोराने हात फिरवला. सावंत सर देखील बाजूला आले नाही तर त्यांच्या तोंडाला लागला असतात. काय ऍक्शन आहे. काय खुन्नस क्रिकेट चाललंय मैदानावर. नाही हिची व्हिडिओ बनलीच पाहिजे ऍक्शनची. नाही याची ऍक्शन बनली तर व्हिडिओ बनलीच पाहिजे. नाही अजून एक विकेट घेतली तर 4000 रुपयाचं पारितोषिक असणार. सपूला बाद केला तर शेवटचं षटक आहे आणि फक्त 4 चेंडूंचं षटक फेकायचं. नाही बघा आता जर कोणत्याही खेळाडूने विनायक तुम्ही डगआउट मध्ये बसा. नाही 4 चेंडू तुम्हाला फेकले जाईल इथे मिळणार खेळायला. दिव्यांग चिलेन संघ.
2 धावांची 2 चेंडूची पॅनल्टी लागली. सूरज पैकडून हा विकेट जर घेतला तर 4,000 रुपये. 6,000 रुपये. सूरज काय बात काय, सूरजने एटीएमच खुला गेलाय, पैसे आणलेत वाटतं घरात ना भरपूर. दीपेश फुलटॉज आहे, ऑन साइडला वळवलंय, चेंडू चालला या बेला वाईट इस्लॉंगनला, शहीने आले, त्यांच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये. 4 धावा. बॅटिंग 62 धावा. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर एकच चेंडू बाकी आहे. 2 धाव चेंडूची पॅनल्टी देखील लागली ना दिव्यांशी लिओन संघाला. दीपेश सप्पू, हा चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. लिडिंग एज झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. राहुल आहेत तिथे. बॅटर बाद. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. शतक संपलं इथे. प्रथम बॅटिंग करताना दिव्याशी लिओन संघाने धावा कुठल्यात आपण बघितलं तर यावेळेला तब्बल 64 आणि 65 धावांच्या लक्षात नाही महाकाल लिओन संघाला. नाही राहुल, तुमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं. नाही घ्या, देऊन ठेवा पारितोषिक. मग राहुल जर आला तर आम्ही देणार कुठनं. येत आहे का राहुल? या या. तर 64 धावा झाल्यात प्रथम बॅटिंग करता दिव्याशी लिओन संघ. महाकाल संघाला पण 65 धावांची गरज आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमच्या साथीचा मालक नितीन कान. इथून जर संघ जिंकेल तर रुन्मई लिओन बरोबर 5 बॅक करेल. राहुल, तुमचं पारितोषिक आलेलं आमच्याकडे 100 रुपये. नाही येताना तुम्ही 100 रुपये आम्हाला द्यायचे परत. चला, कोणत्याही प्रकारचं वादावाद नकोय प्लीज. महेश, पासष्ट धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपण पाहतोय महाकाल संघासमोर. जो संघ खेळाडू वादावत केले त्या टीमला पुढच्या वर्षी संधी मिळणार नाही, लक्षात घ्या. पासष्ट धावांचा पाठलाग करायचा महाकाल संघाला या मॅच मध्ये आपण पाहतोय. 64 धावा उभारले त्या दिवांग 11 या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना. यातून विजेता संघ आपण पाहिलं तर रुन्मई लिओन संघावर मॅच खेळ, लक्षात घ्या. तर मग प्रतिष्ठानचे सर्व आपण पाहतोय. टिनू वेडेकर यांना तुम्ही बघताय. 62 धावांचा पाठलाग 65 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय.
यंगस्टर आणि रेग्युलर यानंतर शो मॅच होईल, लक्षात घ्या. थोडीशी ऍडजस्टमेंट आहे, त्यामध्ये मॅच खेळतोय आपण. निल्सन आणि महेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 65 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये महाकाल 11 संघाला आपण पाहतोय. दिवांग 11 संघाने 64 धावा केल्या आहेत. 65 धावांचा पाठलाग करायचे. टीम जोड तुम्ही पाहतायत. शो मॅच आपण पाहिली तर एका बाजूला आपले विराज मुंडे, कुणाल मुंडे, सिद्धेश मुंडे, दीपेश मुंडे, अनय मुंडे, टिनू बेडेकर, शैल्या मुंडे, विनायक मुंडे, सौरभ मुंडे, रोहित मुंडे आणि गोविंदा मुंडे. सदानंद मुंडे बघा थोडस लक्ष देत आहेत संघाकडे. दुसऱ्या बाजूला आपण केजू मुंडे आहेत, करण वेडेकर, ओमी पाटील, निल्सन मडवी, नागराज मुंडे, मंगेश मुंडे, वैभव बेडेकर, किशोर मुंडे, कृष्णा मडवी आपण पाहतोय, लालचंद मुंडे, महेश मुंडे आणि जयेश मुंडे. अशी शो मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मी दोन्ही टीम्स रेडी राहायचे. केजू मुंडे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला विराज मुंडे अँड कंपनी. सदानंद मुंडे बघा थोडंसं चर्चा केली आहे त्यांनी काहीतरी. पासष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. चला मॅच सुरू करायची लगेच प्लीज. दिव्यांग 11 जास्त वेळ नका घेऊ प्लीज. शो मॅच सुद्धा आहे. शेवटची वॉर्निंग आहे, जास्त वेळ घेते तुम्ही, लक्षात घ्या. आणि 2 रनची पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. आमचं कधीच प्रयत्न असतो की पॅनल्टी लागेल, म्हणजे तुम्ही वेळ जास्त घेत आहेत. रोहित आलेत. रोहित आहेत गोलंदाज. सेकंडला आपण पाहतोय महेश, 9 सेकंड निल्सन. क्या बात आहे बघा, रोहितने भरपूर सराव केला आकाशन प्रीमियर लीग साठी. नाही बघायचं आता गोलंदाजी रोहित कशा प्रकारे करतायत, कारण त्यांच्या समोर आता डावखुले आता जे फलंदाज आहेत. महेश 9 सेकंडला निल्सन. बघा बरोबर 11:34 झालीत, लक्षात घ्या. पहिला चेंडू पडल्याचा आम्ही टाइम मॅच करणार आहोत, कारण तुम्ही वेळ जास्त घेताय. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
त्यामुळे तो आता सोडून द्यावा लागेल. 11-36 झालेत, लक्षात घ्या. 11-36 लक्षात घ्या. पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. आता भरपूर वेळ जातोय. अपील आहे की काय आहे वाळू? नाही, सर्व 11च्या 11 खेळाडूने बाळू अपील केलं. 12च्या 12. नाही, समीर नाही, कॉट बियांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. रोहित आणि पंचाने विनंती असेल, दोघं मिळून तुम्ही डिसिजन देऊ शकता बिंदास. हाही चांगला चेंडू होता. रोहित कमबॅक करतायत. पहिल्या चेंडू होती, चौकार लागला होता. बाळूराम मगा इथे आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. रोहितला चौकार लागल्यानंतर कमबॅक केलंय. 2 चेंडू त्याने महेशला डॉट टाकलेत. त्यामुळे चांगलं बॅटल आता दिसते रंग मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. झेल ड्रॉप. अक्षय मुंडेने काय केलंय? नाही, अक्षय सांगते माझा झेलच नव्हता, मी प्रयत्न केले. नाही, हीच तर मजा आहे ना. आगासन प्रीमियर लीग 4थं पर्व. नाही, अक्षय सांगते ना हा झेल माझा नव्हता, म्हणजे मी प्रयत्न केले, हे महत्वाचे. ते लांब होते भरपूर. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 5. 65 धावांचा पाठलाग करायचं, लक्षात घ्या. 11 वाजून 36 मिनिटांनी आम्ही टाइम मॅच केलेला आहे, त्यामुळे फिल्डिंग फास्ट लावा. आगासन प्रीमियर लीग या गावाला लागलेली परंपरा अजूनही कोणी तोडली नाहीये. ट्रॉफींची बळू आता चूक होणार नाहीये. अक्षयने बघा झेल टिपला, आणि झेल कोणाचा? तर निल्सन. क्या बात आहे. नाही, अक्षय सांगते ना यासाठी आम्ही महेशचा झेल सोडला. तुमचा पकडायचा होता ना निल्सन. पाचच धावा दिल्यात रोहितने, आणि एक विकेट सुद्धा रोहितला मिळाली. आता बघा बाळू पाटील यांचे ऑल टाइम फेवरेट खेळाडू शैने आलेच बॅटिंग करण्यासाठी. बघा बाळू, शैनेने प्रॉमिस तर केलंय बाळूला मगाशी की मी आज चांगलं खेळणार आहे. पहिल्या चेंडूवरती बाळू शैनेने चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. धावा 4 मिळतील. चौकार. अकरा धावा झालेल्या आहेत. 24 चेंडू 54 धावांची गरज आहे. गोलंदाज विनायक. विनायकचा हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, आणि सिद्धेशने बघा एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज महेश बॅक टू द पॅव्हेलियन.
बाद झाले बघा. दुसरा धक्का लागला 11 वरती. शो मॅचचे जे खेळाडू आहेत त्यांनी उपस्थित राहायचे. लवकरात लवकर लक्षात घ्या. थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. गोविंदा मुंडे यांच्याकडनं पालोशी सलग 3 षटकांसाठी 1000 आणि सिंगलला 500. नाही फक्त षटकारांना पालोशी घे. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी. विनायकला पहिल्याच चेंडूवरती महत्वाची विकेट मिळाली. ऑगस्टन प्रीमियर लीग 2024. चला 11:36 पहिला चेंडू पडला होता. विनायक लक्षात घ्या तुम्ही जास्त वेळ घेताय अन्यथा पॅनलाइज केलं जाऊ शकतं तुम्हाला. थोडीशी घाई करा प्लीज. चला लक्ष द्या जरा यष्टीरक्षक आपण. तेजस आले स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूमध्ये तेजसच्या बॅट मधून फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. षटकार. बॉल नंतर एकत्र येऊ नका. 17 धावा झाल्यात बघा. षटकाराने खातं उघडलंय तेजसने. शैन्याने षटकाराने खातं उघडलं. गोविंदा मुंडे यांच्याकडे बघा. तेजसला 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हाही फुल टॉस होता मात्र क्षेत्ररक्षक आता ठेवण्यात आलेला आहे. रोहितला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. विकेट गेल्यानंतर मॅच जिंकल्यानंतर तुम्ही आनंद साजरा करू शकता. फक्त रागाराग करू नका. कोणी अपशब्द वापरू नका. कारण ही आपल्या गावची स्पर्धा आहे. तुम्ही मजा करू शकता. आम्ही मजा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा. ऑगस्टन प्रीमियर लीग 4थं पर्व. धावसंख्या 21. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने आली शॉर्ट मिड विकेटवर. एक सिंगल मेल. एक रन्स मिळाले. नाही सदानंद मुंडे थोडासा आराम करतात बघू या मॅच मध्ये. 22 धावा झाल्यात. 59 धावांचा पाठलाग 65 धावांचा पाठलाग करायचंय. फुलटॉस आहे आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय सैन्याने. सीमारेषेच्या बाहेर 6 आणि बघा सैन्याने रिव्ह्यू घेतलाय. निरंजन सर पंचांना चॅलेंज केलंय त्यांनी. बघूया आता चेक करूया. बघू सैन्याने लगेच रिव्ह्यू घेतलाय बघा. बघूया चेक केलं जाईल. योग्य डिसिजन तुम्हाला मिळेल. फिल्डिंग लावून घ्या. डिसिजन योग्य तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या फिल्डिंग लावायचे. फेड डिलिव्हरी. धावा 6 येतील. रिव्ह्यू तुमचा संपलेला लक्षात घ्या. धावा 28 झाल्यात. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांना जर डाऊट वाटलं तर. विनायकचं षटक थोडंसं महागडे. इथेही फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि या विराज मुंडे यांच्याकडनं 500 आणि ओमकार पाटील यांच्याकडनं 500. काय फटका होता भाऊ. ऍक्शन रिप्ले बघा. हेलिकॉप्टर उडवलाय. नाही सूरजच्या प्रदीप पाटीलची बॅटिंग बघतात मला वाटतं सैन्या. नाही अक्षय पवारला फॉलो करतात सैन्या. क्या बात आहे बघा. 77 ची बॅट त्यांच्याकडे. काय फटका होता. धावा आपण पाहिलं तर 34.
34 झाल्या 2 षटकामध्ये. अजून 31 हव्यात 18 चेंडूमध्ये. 2 षटकात 34 झाल्यात 18 चेंडूमध्ये 31 हव्यात. 65चं टार्गेट आहे. विनायकने धावा 23 खर्च केल्यात एका षटकामध्ये. 18 चेंडूमध्ये आता 31 करायच्या. तेजस आणि सैन्या बघा काय पार्टनरशिप केली आहे. इथे तेजसने काय केलंय बघा. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली गोलंदाज हरेशला. फलंदाज बाद. मॅच ऑन आहे. 17 चेंडू आणि 31 रन्स या मॅच मध्ये अजून करायचे आहेत. 17 चेंडू 31. फलंदाज वैभव बेडेकर आले आहेत. अनेक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या महत्वाच्या यशांनी चांगली बॅटिंग या खेळाडूने केली. मात्र हरेशला पहिल्या चेंडूची विकेट मिळाली. 17 चेंडूमध्ये 31 करायचे. मागच्या षटकात 23 आल्यात धावा. बघायचं हरेश कमबॅक करेल का. या मॅच मध्ये थोडंसं फास्ट खेळा या सूचना मी तुम्हाला सातत्याने देतोय. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विकेट गेल्यानंतर सातत्याने एकत्र येऊ नका. षटक संपल्यानंतर एकत्र येऊ नका. या सूचना आम्ही तुम्हाला सातत्याने का देतो. आपल्या गावची स्पर्धा आहे त्यामुळे तुम्ही सहकार्य करा प्लीज. क्या बात आहे बघा. ग्रामीण टेनिस बॉल 40+ मध्ये सर्वात महागडी कॅप, सर्वात महागडे गोलंदाज. सर्वात महागडा गॉगल कोण वापरत असेल 40+ मध्ये. चंद्रकांत पाटील. हलकस अपील केलं नाही. अंगाला लागलंय हे माहिती आहे. विकेट किपरलाही माहिती आहे अंगाला बॉल लागलाय त्यामुळे त्याने फारसा स्ट्रॉंग अपील केला नाहीये. 16 बॉल 31 करायचे अजूनही. शैन्या चांगली बॅटिंग करत आहेत. हेलिकॉप्टर 6 त्याने एक ठोकलाय त्यामुळे स्ट्राईक सुद्धा रोटेट होणं गरजेचं आहे. 16 चेंडूमध्ये 31 करायचे आहेत. शैन्याने सलग 3 षटकार ठोकलेले त्या मॅच मध्ये. आतापर्यंत स्ट्राईक आता आली नाही त्यांच्यापर्यंत. हा चेंडू बघा शैन्या सांगतायत वैभवला की एक्झिट टूनी काय केलंय. वाईट कसा असू शकतो. बाजूनेच गेलाय. डॉट बॉल. कौतुक करेल मी हरेशचं. हरेशने एकही रन्स दिली नाहीये. 3 बॉल फेकलेत. 1 विकेट घेतले. 15 चेंडू 31. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल. कधी मॅच महाकालच्या बाजूने कधी दिव्यांगच्या बाजूने. असं क्रिकेटचा खेळ आहे. एकाच बाजूने कधी क्रिकेटचा सामना जात नाही. लक्षात घ्या. 15-31. इथे शैन्या बघा किती वेगाने धावलेत आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावा झाल्यात 35. चेंडू शिल्लक आहे 14. धावा करायचे 30. 14 चेंडू 30 धावांची गरज. हरेशचं कौतुक करेल. खूप चांगला कमबॅक त्याने केलेला या मॅच मध्ये. पहिल्या 4 चेंडू मध्ये एकही धाव त्याने अजूनही बॅटने दिली नाहीये. 22ची रन्स आली आहे. 35 रन झालेले आहेत. 2 षटकात 34 होत्या. विनायकच्या षटकात 23 रन्स आल्या होत्या. पहिल्या षटकात 11. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या. मात्र आता पॉवर प्लेच्या नंतर चांगला कमबॅक केलाय तो दिव्यांग 11च्या गोलंदाज हरेशने. हरेशला माहिती एक चांगलं षटक आलं तर दबाव निर्माण होईल. हाही त्याच प्रकारचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतायत हरेश या मॅच मध्ये. 13 चेंडू आणि 30 धावा या मॅच मध्ये आता करायच्या. 18-31चं इक्वेशन होतं बाळू पाटील आणि आता 13-30चं इक्वेशन झाले. म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त 1 रन झाले. काय गोलंदाजी केली हरेशने. जास्त वेळ घेऊ नका. 11:36 पहिला चेंडू पडलाय. 14 मिनिटं गेलेली आहेत. लक्षात घ्या. ऑन साइडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग होतं. मात्र गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे हरेशसाठी.
एकही रन्स त्याने बॅटने दिली नाहीये. 22ची एक रन्स आली, ती एस्टेशाकडे चूक झाली होती. आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. फिल्डिंग लावायची लगेच प्लीज. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज सिद्धेश. बघायचे सिद्धेश. मागच्या षटकात हरेशने फक्त एक रन दिली, ती 22ची आहे. बॅटने एकही रन हरेशने खर्च केली नाहीये, त्यामुळे हरेशने कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. गेम चेंजर झालाय हरेश या मॅच मध्ये. बघायचं मॅच जिंकली जाईल का. 12 चेंडू 30 धावांची गरज. नाही, केंद्रीय राज्यमंत्रीमध्ये नाहीये, इथे आहे. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. करंबाडे यांच्याकडे बघा, सिद्धेशने 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. सिद्धेश मुंडे तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. सदानंद मात्र बघा थोडासा, सदानंद मुंडे थोडासा आराम करतात या मॅच मध्ये. मैदानात गेले होते मात्र सुरुवातीला. इथे मात्र सैन्याने 3 षटकार लगातार ठोकले होते, मात्र त्या सैन्यालाही शांत ठेवलंय. हरेशचं 3रं षटक आणि आता 4थं षटक सिद्धेश मुंडेचं तुम्हाला पाहायला मिळते. 10 चेंडू आता शिल्लक आहेत, धावा 30 करायचे आहेत. 5 षटकार मारावे लागतील इथून. इथे फटका चांगला आहे, मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. 3 धावा मिळाल्यात. हरेशने चांगली फिल्डिंग केली. पुढची शो मॅच आहे, लक्षात घ्या. केजू मुंडे आपण उपस्थित राहायचंय. 9 चेंडू 27 धावांची गरज आहे. केजू मुंडे आपल्या संपूर्ण टीमला घेऊन आपण रेडी राहायचे, लक्षात घ्या. माटाडीचे योगेश पाटील यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 9 चेंडू 27 धावा.
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे खूप चांगले अपडेट्स योगेश पाटील यांच्या माध्यमातून खेळाडूंपर्यंत पोहोचवले जातात. चांगला चेंडू आहे, सिद्धेश चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. बॅटिंग सुद्धा सिद्धेशने चांगली केली होती या मॅच मध्ये. 24 रन्स त्यांनी या मॅच मध्ये बनवल्याने आता गोलंदाजी चांगली करतात. 8 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रयत्नाने यश मिळत नाहीये. सैन्या बघा किती वेगाने धावतायत. 7 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 7 चेंडू 25. इथून एक षटकार आला तर या मॅच मध्ये मजा येईल. एक चौकार आला तरी 21 शेवटच्या षटकात राहतील. मग काय घडेल या बॉल वरती. 7 चेंडू 25. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. तीन धावा इथे मिळाल्यात आणि आता मॅच शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. येणारे 6 चेंडू 22. चला प्रेक्षणीय मॅच, शो मॅच जी होणार आहे त्याच्या सर्व खेळाडूंनी उपस्थित राहायचे. चला जास्त टीम मीटिंग नकोय, लक्षात घ्या वेळ तुम्ही जास्त घेताय. थोडस फास्ट, सर्वच कॅप्टन बनवू नका. हरेश थकलेले दिसतात थोडेसे, हात त्यांचा डोक्यावरती गेला. मी सांगितलं की बाबा नको, मगाशी चांगली झाले, आता 22 दिल्या तर पूर्ण चर्चा होईल. तुम्ही मेन गोलंदाजच वापरा. प्रत्येक वेळी तुमचा दिवस चांगला असतो असं नाही, प्रत्येक ओव्हर तुमची चांगली होईल असं नाहीये. 6 चेंडू 22. मॅच ऑन आहे. रोहित आलेत. सदानंद मुंडे थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. त्यांना माहिती आहे 6-22 आहेत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. सहा चेंडू 22. 12-30 21 होतं. बघू खरं मॅचला कलाटी कुठे मिळाली त्या हरेशने. 18 बॉल 31. चला जास्त वेळ घेत आहे रोहित, आणि आता पॅनलाइज केलं जाईल. वेळ नका घेऊ प्लीज. तुम्ही प्रत्येक बॉलला वेळ घ्याल तर 1 तासापेक्षा जास्त वेळ जाईल एका मॅचला. नाही सदानंद मुंडे नाहीये सर, नाही थांबले तिकडे म्हणून त्यांना वाटलं असं. हा चला आता बरोबर ओके. 6 चेंडू 22. वाईट बॉलचा इशारा आलाय. नाही वाईट दिलाय शेण्या. 1 बाउंसची वॉर्निंग दिली. हा ती कदाचित चर्चा करते. 6 बॉल 21. सहा चेंडू 21. हे काय केलंय. वेल लेफ्ट करतायत म्हणून 6-21च्या गरज असताना वेल लेफ्ट करतायत फलंदाज. 5 चेंडू मध्ये आता 21 करायचे आहेत. फिल्डिंग लावा. करतायत
डेट करतायत चेंडू मला वाटतं. 4-19. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. रोहित काल रात्रभर त्याने सराव केलाय. आता 3 चेंडू मध्ये 19. 3 षटकार आला तर सुपर ओव्हर होईल. क्या बात आहे. राहुल बघा सनग्लासचा वापर करतात. राहुलने बघा 3 धावा धावून घेतल्या. अतुल मुंडे यांच्याकडनं 500 रुपये. नाही तर शैन्य तर षटकाराचाच प्रयत्न करते कारण 3 धावांचा उपयोगच नाही इथं. 3 षटकार मारले तर सुपर ओव्हर. चला प्रेक्षणीय मॅच. दोन्ही टीम्स रेडी राहायचे. केजू टाय होऊ शकते मॅच. सुपर ओव्हर होऊ शकते 3 षटकार आले तर. रोहित नो बॉल आहे. आता 3 चेंडू मध्ये 18 करायचे. 3 षटकार आले तर मॅच जिंकू शकतो महाकाल 11. बघायचे रोहित थोडासा बाउन्स देतात चेंडूला. तीन चेंडू 18. फटका चांगला आहे. एकच रन. 2 चेंडू 17 आता करायचे आहेत. आता थोडासा पराभवाच्या छायेखाली दिसतोय महाकाल 11. दिव्यांग 11. शक्ती मुंडे बघा रेडी आहेत. पॅड वगैरे लावलेत त्यांनी. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. शेवटचा बॉल अतुल मुंडे यांच्याने बघा शेवटच्या बॉलवर जरी करणने षटकार मारला तरी 500 रुपये. राहुलला बघा 1000 रुपये षटकार मारला तर. नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल आणि पंचांनी नो बॉल घोषित केलंय. धावा मिळतील 7. फ्री हिट आहे लक्षात घ्या. फ्री हिट आहे. रोहितला असं वाटलं की राहुलने पारितोषिक पटकावं त्यासाठी हा चेंडू त्याने टाकला होता कदाचित. एक चेंडू 10 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 55 धावा झाल्यात. बॉलची मागणी केली बघा. जुना चेंडू द्या. आलेत का प्लेयर? थांबा आलेत प्लेयर. हात दाखवत आहेत म्हणजे बॉल नाही मिळालाय ते फक्त सांगतात मॅच सुरू करा. शेवटचा बॉल आणि सामना इथे जिंकलाय तो दिव्यांग 11 ने बघा. रोहित बघा सेलिब्रेशन साजरा करत असताना. डीजे सेकंड करायचंय. अरे आपल्याच गावातील खेळाडू आहेत बघा. सर्वात अगोदर चला शो मॅच. केजू मुंडे आणि विराज या टॉस साठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धेश मुंडेत आणि गेम चेंजर हरेश. चला सिद्धेश आणि हरेश या. हरेश या गेम चेंजर हरेश आहेत. त्याने एकच रन दिली ती बाईची. आणि मॅन ऑफ द मॅच
सिद्धेश. चला गेम चेंजर आलेले आहेत. हरेश या लवकर. दीपेश बघा आमचे थोडेसे नाराज आहेत. supersport.in विनायकला त्यांनी बाद केलं होतं. योगेश पाटील आमचे माटाडीचे त्यांच्याची शुभ असते. आपण गेम चेंजरची ट्रॉफी देणार आहोत. प्रिया योगेश पाटील. हरेश गेम चेंजर आहेत. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश या आपण. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश लवकर या. चला शो मॅचचा टॉस करूया आपण. सिद्धेश जरा लवकर या, आम्हाला टॉस करायचा पुढच्या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश 24 रन्स.